छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 संशयित बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। संभाजीनगरच्या हॉटेल सिगडीमध्ये हे सगळे जण थांबलेले होते। 5 बांगलादेशी नागरिकांकडे खोटी कागदपत्र सुद्धा आढळून आली। पॅन कार्ड आणि आधार कार्डवर खोटी नावे असल्याचं आढळून आलं। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, काय नेमकं या सगळ्या संदर्भात पोलिसांचं म्हणणं आहे? खोटी कागदपत्र सुद्धा आढळून आली आहेत। आणखी तपास या सगळ्या प्रकरणाचा पुढे कसा होणार आहे? नक्कीच रिगी, आपण पाहिलं तर की काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असा हे संशय व्यक्त केला होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारोच्या संख्येने बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहे। हा बेकायदेशीर वास्तव्य या ठिकाणी आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी एका हॉटेलवर छापा मारलेला आहे। त्या छाप्यामध्ये जवळपास 5 बांगलादेशी संशयितपणे आढळून आलेले आहे। खोटी दस्तावेज त्यांच्याकडे आढळून आलेले आहे। जेव्हा पोलिसांच्या एक वरिष्ठ अधिकारी आहे डीसीपी नितीन बगाटे यांना ही माहिती मिळाली होती आणि त्यानंतर हा छापेमारी करण्यात आलेली आहे। एकूण 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। 17 जणांची चौकशी करण्यात आली होती। त्या 17 जणांच्या चौकशीमध्ये 12 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आली। मात्र त्यामधले जे 5 होते ते संशयित निघाले। त्यांच्या नावामध्ये खाडाखोड झालेली आहे। विविध धर्मीय नावं या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्डवर आढळून आल्यानंतर पोलिसांना हा संशय बळावलेला आहे। पोलिसांनी या 5ही जणांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील चौकशी सुरू आहे। असे अनेक किती जण आहेत अजून त्यांच्या साथीला, अजून शहरामध्ये आहेत, अजून जिल्ह्यामध्ये आहेत की बाजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे काही सहकारी आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहे। मात्र या पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये केल्याची मानली जात आहे। याची साखळी अजूनही इतर जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकते अशा देखील शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। रीते सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।